काल काय बघितलं आपण, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. आता इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर जे आहे त्याचं नाव आहे त्याचं नाव आहे फॉर्म GST PMT 02 आणि इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर करता रूल आहे रूल 86. आता आपण सेक्शन बघणार आहोत, सेक्शन 49(2), सेक्शन 49(4), सेक्शन 49(5), सेक्शन 49(a), 49(b). हे सगळे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर संदर्भामधले सेक्शन आणि रूल आहेत. आपण लायबिलिटी सेल परचेस करतो, तुम्ही जो आउटवर्ड सप्लाय केला आहे त्यावर तुम्ही तो टॅक्स कलेक्ट केला आहे, म्हणजे इथे टॅक्सेबल पर्सनला गव्हर्नमेंट इमानदार मानते. तुम्ही इमानदार आहात, तुम्ही सांगा किती टॅक्स आहे, ठीक आहे, तो टॅक्स तुम्ही सांगितला. सेम इथे ITC पण जो आहे, तुम्ही किती इनपुट टॅक्स क्रेडिट घेणार आहात. द इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज सेल्फ असेस्ड इन द रिटर्न. रिटर्न काय असतं, एक फॉर्म असतो ज्यामध्ये गव्हर्नमेंटनी प्रिस्क्राईब केलेल्या फॉर्मॅटप्रमाणे त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे टॅक्सेबल पर्सनला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची असते. रजिस्टर्ड पर्सनला काय करायचं असतं, जो टॅक्स गव्हर्नमेंटला पे करायचा आहे तो फक्त टॅक्स पे नसतो करायचा, तर त्यांनी सांगितलेल्या रिटर्नमध्ये किंवा त्यांनी सांगितलेल्या फॉर्ममध्ये त्यांना जी माहिती आवश्यक वाटते ती ते तुम्हाला सांगणार आहेत, ती माहिती त्यांना द्यायची. पण 3B मध्ये बघितलं काय भरतो आपण तिथे, की तुमचा आउटवर्ड सप्लाय झाला त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे हे सांगा. टॅक्सेबल व्हॅल्यू सांगतो आपण, मग त्याच्या पुढे IGST, CGST, AGST असतो. पण इनपुट टॅक्स क्रेडिट घेताना ते आपल्याला किती अमाऊंट हे नाही विचारत, टॅक्सेबल व्हॅल्यू नाही विचारत, फक्त इनपुट टॅक्स क्रेडिट CGST किती आहे, AGST किती आहे, IGST असेल IGST किती आहे हेच सांगायचं असतं. तुम्ही ऑब्झर्व केलं, नोटीस केलं ही गोष्ट. आपल्याला आपण एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये 5 व्हॅल्यू भरल्या. एक आउटवर्ड सप्लाय झाला आहे, जी टॅक्सेबल व्हॅल्यू किती, त्याच्यावर CGST किती, AGST किती. पण ITC जेव्हा आपण क्लेमची अमाऊंट बघतो खाली, तिकडे टॅक्सेबल व्हॅल्यू विचारत नाही. इनपुट टॅक्स क्रेडिट, CGST किती, AGST किती, 5 व्हॅल्यू टाकल्या, काम संपलं. जर राज्याबाहेर सप्लाय करत नसू, राज्याबाहेरनं सप्लाय घेत नसू, इंट्रास्टेटच सप्लायर आहोत आपण, इनवर्ड असो आउटवर्ड असो, राज्यामध्ये व्यवसाय होतो, तर टॅक्स कुठला येईल. तुम्ही टॅक्स किती कलेक्ट केलं तो सांगा, पण किती व्हॅल्यूवर कलेक्ट केलं ते पण सांगा. पण ITC घेताना तुमचा ITC कुठल्या प्रकारचा आहे, राज्याबाहेरचा नाहीच आहे, राज्यामधला आहे, मग CGST किती सांगा. सेल्फ असेस in the return of a registered person shall be credited. आता ITC तुमच्याकडे तुमची ॲसेट आहे, त्यातून तुम्ही काय करता, लायबिलिटी पे करता. लायबिलिटी क्रेडिटला असते आपल्याकडे, रजिस्टर्ड पर्सनकडे लायबिलिटी कुठे असते, क्रेडिटला असते, आणि ॲसेट कुठे असते, डेबिटला असते. मग डेबिटला माझ्याकडे कॅश असेल, बँक बॅलन्स असेल, सेम क्रेडिट बॅलन्स पण जर मी प्रॉपर अकाउंटिंग केलं टॅलीमध्ये तर मी काय करतो, ट्रान्सफर करतो, डिव्हिडंड टॅक्सेसमधनं बॅलन्स ट्रान्सफर करतो आणि करंट असेटला घेतो. तो माझ्याकडे डेबिटला आहे, जसा मी तिकडे क्लेम देईन तो क्रेडिटला जाईल. शॅल बी क्रेडिटेड इन हिज इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर इन अकॉर्डन्स विथ सेक्शन 41 और सेक्शन 43A. आता हे मॅचिंग करणारा सेक्शन होते, सेक्शन 41, आणि नंतर अमेंडमेंट करून गव्हर्नमेंटनी सेक्शन 43A काढला. खाली दिलं इकडे बघा, 41 क्लेम ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अँड प्रोव्हिजनल ॲक्सेप्टन्स देअर ऑफ. GSTR 1 सगळ्यांनी फाईल केला का, GSTR 2 पण ऑटोमॅटिक होणार होता, ज्यातनं मॅचिंग होणार होतं. त्या मॅचिंगसाठी क्लेम ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट आणि प्रोव्हिजनल असेसमेंट मॅचिंग झालं तर ते ॲक्च्युली
मॅचिंग झालेलं आहे, म्हणजे तो ITC काय गव्हर्नमेंटनी समोरासमोर मॅचिंग केल्यामुळे तो फायनल झाला. आणि जर मॅचिंग झालेलं नसेल तरी तुम्हाला काय क्रेडिट दिलं जाईल, त्याला म्हणतात प्रोव्हिजनल ॲक्सेप्टन्स. जर मॅचिंग होत नाही तर प्रोव्हिजनल ॲक्सेप्टन्स होतं. पण गव्हर्नमेंटने 2A आणला, आता 2B आणला, मॅचिंग होतं, त्याच्यावरती पण तुम्ही 5% एक्स्ट्रा ITC घेऊ शकता जे इनवॉइस 2Bमध्ये येत नाही, त्याला म्हणतात प्रोव्हिजनल ॲक्सेप्टन्स. प्रोव्हिजनली आत्ता अलाउड केला जाईल. तुमचं सप्लायर जेव्हा जमा करेल त्यावेळेस तुम्ही मग आत्ता 5% एक्स्ट्रा अमाऊंट जी क्लेम केली आहे ती नंतर तुम्ही क्लेम नाही करायची, एवढी उरलेली अमाऊंट आहे ती क्लेम करायची. आणि 43A मध्ये प्रोसिजर फॉर फर्निशिंग रिटर्न अँड अवेलिंग इनपुट टॅक्स क्रेडिट हे दिलेले आहे. ज्यावेळेस तुम्ही ITC क्लेम कराल, सेल परचेस कराल, तेव्हा इकडे तुम्हाला इन अकॉर्डन्स विथ सेक्शन 41 अँड सेक्शन 43 हे विचारात घेऊन क्लेम करायचं. टू बी मेंटेन इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. आता याच्याकरता एक रूल दिले जाईल तुम्हाला, त्या रूलप्रमाणे, त्याचा रूल 86 आहे. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर जे आहे ते रूल 86 प्रमाणे मेंटेन होतं. द अमाऊंट अवेलेबल in the electronic credit ledger may be used for making any payment towards output tax. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जी अमाऊंट ट्रान्सफर होईल, जी अमाऊंट तिथे जाईल ती कसली असेल, तुम्ही जो इनवर्ट सप्लाय घेतलाय ज्यामध्ये आपण टॅक्स दिलाय ना सप्लायरला गव्हर्नमेंटकडे जमा करण्याकरता, ती टॅक्सची अमाऊंट आहे. ती टॅक्सची अमाऊंट आउटपुट टॅक्स म्हणजे जो आउटवर्ड सप्लाय केला आहे त्यातनं काय अमाऊंट कलेक्ट केली आहे गव्हर्नमेंटकडे जमा करण्याकरता ॲज अ सप्लायर म्हणून. मी सप्लायर आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मी रिसिपियंट पण आहे. मी जेव्हा रिसिपियंट म्हणून ज्यावेळेस इनवर्ट सप्लाय घेतो त्यावेळेस माझ्याकडे इनपुट टॅक्स येतो, आणि ज्यावेळेस मी सप्लायर म्हणून ज्यावेळेस आउटवर्ड सप्लाय करतो त्यावेळेस मी टॅक्स कलेक्ट करणं हे एक मला ऑब्लिगेशन आहे. जो टॅक्स कलेक्ट केला आहे तो कुठला टॅक्स आहे, आउटपुट टॅक्स. तो जो आउटपुट टॅक्स आहे, जी अमाऊंट इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला आहे, ती कशाकरता वापरली जाऊ शकते, यूज होऊ शकते, तर आउटपुट टॅक्स जो आहे तो पे करण्याकरता. आयदर तो CGST मधला असो, CGST ॲक्टमध्ये असो किंवा IGST ॲक्टमध्ये असो. Any payment towards output tax under CGST Act or under IGST Act in such manner and subject to such condition and within such time as may be prescribed. बघा आता पुढे अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स आहे तुमच्याकडे. अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट आहे अवेलेबल इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. जो तुम्ही क्लेम द्याल की इनपुट टॅक्स क्रेडिट सेल पॅसेस जो सांगाल तो इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला काय होईल, रिफ्लेक्ट होईल. एवढंच याच्यामध्ये सबसेक्शन 2 आणि 4 मध्ये एवढंच आहे. टॅक्स तुम्ही कुठला घेतला, इनवर्ट सप्लाय जर का इतर राज्यामधून घेतला असेल तर IGST असेल, सेम स्टेटमध्ये घेतला असेल तर काय येईल, CGST AGST येईल. जर तुमच्याकडे IGST आहे तर तुम्ही IGST यूज करू शकता. पेमेंट ऑफ IGST सगळ्यात पहिले तुम्ही स्वतःचा पोट भरून घ्या. IGST आपला पे करेल. स्वतःचा पोट भरल्यानंतर काय उरलं तर मग CGST ला द्या किंवा पेमेंट ऑफ AGST. आता क्रेडिट जर असेल तर क्रेडिटमधनं तुम्ही टॅक्सच पे करू शकता. कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट, पेनल्टी किंवा फीज करता फक्त कॅशच वापरावी लागते. ते कॅशनीच पे होऊ शकतं, क्रेडिटनी पे होत नाही. लायबिलिटी जर का असेल, टॅक्सची लायबिलिटी या ITC मधनं इनपुट टॅक्स क्रेडिटमधनं पे होते. पण जर लायबिलिटी इंटरेस्टची, पेनल्टीची किंवा फीज असेल तर ती इनपुट टॅक्स क्रेडिटमधनं पे करता येत नाही. दुसरं CGST क्रेडिट. CGST क्रेडिट असेल पेमेंट ऑफ CGST, पहिले पेमेंट ऑफ CGST करा.
मग पेमेंट ऑफ IGST करा. आपण बघतोय सेक्शन 49 सबसेक्शन 5 त्यामधला क्लॉज बी हे सांगतोय. अगोदर IGSTचा क्लॉज जो आहे तो क्लॉज ए होता. IGST मध्ये ए होता. इंटिग्रेटेड टॅक्स IGST शॅल फर्स्ट बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स अँड द अमाउंट रिमेनिंग इफ एनी मे बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स or as the case may be union territory tax in that order. या ऑर्डरमध्ये तेच आपण खाली घेतलं इकडे बघा. आता पेमेंट ऑफ IGST, पेमेंट ऑफ CGST, पेमेंट ऑफ AGST और DGST हे क्लॉज ए मध्ये आहे. क्लॉज बी मध्ये सेंट्रल टॅक्स CGST shall first be utilized towards payment of central tax and the amount remaining if any may be utilized towards the payment of IGST. CGST तुम्ही पहिले यूज करा कुठे, पेमेंट ऑफ CGST, नंतर मग पेमेंट ऑफ IGST मध्ये वापरा. आणि व्हॉट अबाउट AGST? CGST AGST मध्ये वापरू शकतो का? तर इथे सेक्शन 49(5) क्लॉज मध्ये दिलंय की वापरू शकत नाही. CGST आणि AGST किंवा CGST आणि UTGST हे एकमेकांशी क्रॉस युटिलाइज होणार नाही. CGST अगेन्स्ट AGST UTGST येणार नाही हे दिलंय 49(5) मध्ये. पुढे स्टेट टॅक्स आहे. पहिला काय बघितलं आपण, क्लॉज ए मध्ये IGST, क्लॉज बी मध्ये CGST. आता काय स्टेट टॅक्स. स्टेट टॅक्स शॅल फर्स्ट बी युटिलाइज towards payment of state tax and the amount remaining if any may be utilized towards the payment of integrated tax. आहे. AGST पहिले यूज कराल AGST करता, मग IGST करता. 49(5) एक पण सांगितलंय की पेमेंट ऑफ CGST AGST आणि CGST एकमेकांशी सेट अप होणार नाही. AGST आणि CGST पेमेंट होणार नाही. ज्याप्रमाणे इकडे सांगितलं की CGST मधनं AGST पेमेंट होणार नाही, हे कुठे सांगितलंय, क्लॉज ई मध्ये. तसं AGR पण सांगितलंय F मध्ये की AGST तू काय लायबिलिटी पे करायची नाही CGST ची. बरोबर आहे. एकाला सांगायचं की दुसऱ्याकडे जाऊ नको आणि दुसऱ्याला सांगायचं नाही की पहिल्याकडे जाऊ नको, असं चालणार नाही ना. त्यामुळे दोन्हीकडे सांगितलं, दोघांनाही सांगितलं. म्हणजे आपण काय करणार फायनली कन्क्लूड की CGST आणि AGST एकमेकांची लायबिलिटी पे करू शकत नाही. आता AGST ने IGST पे केला जाऊ शकतो. हां आता पण इथे एक प्रोविजो आहे, प्रोव्हाइडेड दॅट द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ स्टेट टॅक्स शॅल बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ IGST ओनली वेअर द बॅलन्स ऑफ द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल टॅक्स इज नॉट अवेलेबल. पहिल्यांदा IGST मधनं IGST पे केला तरी IGST लायबिलिटी राहिलेली आहे. CGST ने CGST पे केला तर CGST चे क्रेडिट बाकी राहिले. AGST मधनं AGST पे केला तरी क्रेडिट बाकी राहिले, लायबिलिटी सेट ऑफ झाली. CGST ने CGST ची लायबिलिटी सेट ऑफ झाली. थोडं मी मला दाखवू एक्झाम्पलनी. दिसते ना, IGST लायबिलिटी आहे 1000. ओके. आणि याचा ITC जो आहे तो आहे 400. ओके.
आता या 4,000मधनं ह्या 1,000मधनं हे 400 जर पे केले तर किती राहतील? 600ची लायबिलिटी राहील ना. ओके. आता इथेच 1,000 CGST पण आहे आणि 1,000 AGST पण आहे. आता इथे बघा काय, ह्याच्याकडे 1,000 पे करायचे आहेत पण ह्याच्याकडे 1,600 आहेत, ह्याच्याकडे पण 1,600 आहेत. ओके. आता क्लिअर आहे मी काय सांगतो ते. आयजीची लायबिलिटी 1,000 आहे, CGST लायबिलिटी 1,000 आहे, AGST लायबिलिटी पण 1,000 आहे. पण ITC किती आहे? IGST मध्ये 400. हा 400 जर का लायबिलिटीच्या अगेन्स्ट यूज केला तर 600 बाकी राहील ना, IGST बाकी राहील ना. आता इथे 1,600 यूज केल्यानंतर या 1,000च्या अगेन्स्ट 1,600 यूज करायला गेलो तरी 600 बाकी राहतील ना. इकडे हे 600 बाकी राहतील आणि AGST मध्ये पण 600 बाकी राहतील. आता आपल्या नियमाप्रमाणे AGST मधनं IGST पे केला जाऊ शकतो. ओके. पण AGST तेव्हाच यूज करायचा ज्यावेळेस CGST उपलब्ध नसेल. CGST पहिले द्या, CGST द्या. समजा इकडे ITC काहीच नव्हता, काहीच नाही, तर भरायचे किती आहेत? 1,000. 1,000 भरायचे आहेत ना. मग 600 CGST भरा आणि 400 AGST भरा. 600 संपले ना. ज्यावेळेस CGST एक्झॉस्ट होईल त्यावेळेस AGSTला मैदानामध्ये उतरा. IGST सेंट्रल टॅक्स आहे, CGST पण सेंट्रल टॅक्स आहे. पहिले तुम्ही सेंट्रल टॅक्स यूज करा ITCचा, आणि तरी उरला लायबिलिटी तरी राहिली असेल सेंट्रलची तर मग तुम्ही स्टेटमधनं पे करा. क्लिअर आहे? Input tax credit on account of central tax is not available for payment of integrated tax. IGST पे करण्याकरता जर CGST अवेलेबल नसेल ना तर AGST यूज करा. जेवढे अवेलेबल होत्या तेवढा वापरला, आता अवेलेबल नाहीये तरी लायबिलिटी बाकी आहे IGSTची, मग तुम्ही AGST वापरू शकता. ओके. म्हणजे हे IGST आणि CGST मोठे भाऊ आहेत. त्यामध्ये AGST कुठल्याही परिस्थितीत CGSTला मदत करणार नाही. पण IGST मध्ये CGST ही दोन्ही असतात. त्याचं नाव जरी IGST असलं तरी त्यामध्ये एक टॅक्स सेंट्रलला मिळतो आणि एक स्टेटला मिळतो. त्यामुळे स्टेट पे करू शकतो. IGST मध्ये ITC यूज केला जाऊ शकतो पण CGST संपल्यानंतर. IGST झाला, CGST झाला, AGST झाला. पुढे UTGST. त्यात पण तसंच आहे, सेम AGST सारखंच आहे. जिकडे स्टेट नसेल तिकडे UT असेल ना. बस त्याकरता आहे की युनियन टेरिटरी टॅक्स shall first be utilized towards payment of union territory tax and amount remaining, if any, may be utilized towards payment of IGST, provided that the input tax paid on account of union territory tax shall be utilized towards payment of IGST only where the balance of input tax paid on account of central tax is not available for payment of integrated tax. हे वेगळं सांगायची गरज नाही ना. कळलं ना? जसं AGST आहे तसंच UTGST. UTGST क्रेडिट पहिले पेमेंट करा UTGST मध्ये, मग करा IGST मध्ये. पण UTGST आणि CGST क्रेडिट इथे ॲडजस्ट होणार नाही. CGST करता CGST ची लायबिलिटी असेल ती पे करायला UTGST वापरता येणार नाही. हे सगळं असं चालू होतं. हे असं चालू असताना लोक काय करायचे? IGST मध्ये IGST यूज करायचे, CGST मध्ये CGST यूज करायचे आणि AGST मध्ये AGST यूज करायचे. IGST म्हणजे समजा माझ्याकडे 3 क्रेडिट आहेत, माझ्याकडे 3 क्रेडिट आहेत. एक
माझ्याकडे लायबिलिटी आहे 1000, CGSTमध्ये 500 आणि HGSTमध्ये 500. आणि जर माझ्याकडे 2000 IGST असेल, 1000 CGST असेल आणि 1000 HGST पण असेल. ओके, तर मग काय करणार, IGST पे करू शकतो ना. इकडे ही लायबिलिटी आहे, इथे ही लायबिलिटी आहे आणि हा माझ्याकडे इनपुट टॅक्स क्रेडिट. क्लिअर झाला ना. तर मग 2000 आहेत ना, 1000 भरू, 1000 IGST उरेल ना. CGST 500ची लायबिलिटी आहे, 1000 500 भरू, 500 राहतील. सेम इथे पण 500 राहतील. IGSTचे क्रेडिट जे आहे ते मी केव्हा वापरणार, नॅचरली मला CGST नसेल तर वापरणार ना. IGSTमध्ये एक सेंटरचा वाटा असतो, दुसरा स्टेटचा वाटा असतो. कुठल्या स्टेटचा, ज्यांनी सप्लाय केला आहे त्या स्टेटचा का ज्यांनी सप्लाय घेतला आहे त्या स्टेटचा. कन्झम्पशन जिकडे झालं आहे, जिकडे कन्झ्युम झाले ते गुड्स किंवा सर्व्हिस, त्या स्टेटला तिथे गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायला पाहिजे, सेंट्रल गव्हर्नमेंटला त्यांना हिस्सा द्यायला पाहिजे. पण तो जो IGST आहे तो वापरला जाईल तेव्हा कळेल की तो कशाप्रकारे संपला आहे. त्याप्रमाणे ज्या राज्यामध्ये तो देणं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला, जर तिथल्या व्यापाऱ्यांनी त्याला दुसरी लायबिलिटी पे करायला तो यूज केला, कुठे यूज केला, IGST CGSTमध्ये यूज केला, HGSTमध्ये यूज केला का दुसऱ्या IGST लायबिलिटीने यूज केला, हे संपल्याशिवाय देणं घेणं कळणारच नाही ना. त्यामुळे IGST पहिले वापरला गेला पाहिजे, वापरला जाईल तेव्हा देऊ. पण ज्यांच्याकडे तिन्ही क्रेडिट आहेत ते काय करायचे, IGST वापरायचे नाही. मग त्यामध्ये अमेंडमेंट केली. अमेंडमेंट करून गव्हर्नमेंटने हे सांगितलं 49A मध्ये हे सांगितलं की 49मध्ये तुम्हाला चांगलं डिस्क्रिप्टिव्ह दिलेलं आहे कशा प्रकारे क्रेडिट घ्यायचं. ते सगळं आता बाजूला ठेवा. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन सेक्शन 49, म्हणजे 49 एवढा आता आपण जो वेळ घालून जो समजून घेतला त्याचं काय, 49A काय सांगतो ते पहिले ऐका, ते बाजूला ठेवा आता. ओके, द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स or union territory tax shall be utilized towards payment of integrated tax, central tax, state tax or union territory tax as the case may be only, काय म्हटलं बघा, only after the input tax credit available on account of integrated tax has first been utilized fully towards such payment. काय अर्थबोध तुम्हाला होतो याच्यामधनं, यातनं असं सांगितलं जातं आहे की तुम्ही CGST HGSTचं क्रेडिट आहे ना तुमच्याकडे 1000 ते संपवू नका, ते यूज करू नका. तुमचा CGST तेव्हाच वापरा जेव्हा IGSTमधली काय क्रेडिट असेल ती संपेल. म्हणजे IGSTमध्ये माझ्याकडे 2000 आहेत ना, तर या IGSTमधनं जी लायबिलिटी आहे स्वतःची ती 1000ची वापरली जाईल. मग 1000 उरेल ना, तर 500 CGST द्या, 500 HGST द्या. आणि मग गरज पडली ना तर मग CGST वापरा आणि HGST वापरा. IGST पहिले संपवा. कळलं, हा अर्थ आहे. म्हणजे माझ्याकडे 2000 असेल तर मी नॅचरली मला पैसे भरायला येतच नाही आहेत ना, तर मी 1000 IGSTमधनं वापरायचो आणि 500 मग CGSTमध्ये आहेत ना माझ्याकडे ते वापरायचो आणि IGSTमध्ये बॅलन्स राहायचा 1000. दुसऱ्या राज्यामधनं एखादा मशीन परचेस केलं मी, तर माझ्याकडे कॅपिटल गुड्सवरचा ITC आहे. मी केव्हा वापरतो, जेव्हा माझ्याकडे CGST जेवढा कमी पडला ना कमी IGST वापरायचं. मी परचेस दर महिन्याला राज्यामधनंच करतो, मग तो ITC यूज करतो. आता गव्हर्नमेंट सांगितलं नाही तुझ्याकडे बॅलन्स किती आहे IGSTमध्ये, समजा या IGSTमध्ये माझ्याकडे एक ते मशीन घेतल्यामुळे 10,000 बॅलन्स आलेला आहे. हे 10,000 पहिले संपव, हे नंतर इकडे राज्यामध्ये जे परचेस करशील ना ते बाजूला ठेव, पहिले हा ITC संपव.
IGSTमधला. बऱ्याच लोकांनी अशा प्रकारच्या मशिनरी दुसऱ्या राज्यामधून घेतल्यात, पण ते ITC वापरत नाहीत. ते राज्यामधनं इनपुट्स घेतात, इनपुट सर्व्हिसेस घेतात, त्यातून जो CGST येतो तो पहिले वापरतात. IGST वापरू, गरज पडेल तसा वापरत राहू. आता रूल चेंज केला, हा सेक्शन दिला इकडे. ह्या सेक्शनप्रमाणे तुम्ही IGST पहिले एक्झॉस्ट करा. 49A काढला. आता 49B बघा. 49B मध्ये सांगितले तुम्हाला 49B, notwithstanding anything contained in this chapter. In this chapter वरती काय होतं बघा, notwithstanding anything contained in section 49. सेक्शन 49 आणि इन दिस चॅप्टर यातला फरक काय? फरक काय कोण सांगेल? सेक्शन 49 कुठे आहे? चॅप्टर बघा कसे आहेत. सेक्शन चॅप्टरमध्ये विभागलेले आहेत. सेक्शन चॅप्टरमध्ये विभागलेले आहेत. पेमेंट ऑफ टॅक्स हा चॅप्टर 10 आहे. 49A फक्त 49 मध्ये काय सांगितलं आहे ते सोडून द्या आणि माझं ऐका सांगतो. आणि 49B काय सांगतो, जे काय तुम्हाला 49, 49A, 50, 51, 52, 53, 53 ह्यात कुठे काही सांगितलं असेल त्याला सगळ्याला ओव्हरराईड करतो 49B. चॅप्टरचं नाव आहे पेमेंट ऑफ टॅक्स. जेव्हा असं म्हटलं जाईल नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन CGST ॲक्ट, तेव्हा या सगळ्या सेक्शनला ओव्हरराईड. and subject to the provision of section 49(5)(e) आणि section 49(5)(f). सब्जेक्ट टू ह्याला मात्र ओव्हरराईड नाही करणार. त्यात सांगितलं ना CGST AGST क्रॉस युटिलाइज होणार नाही, UTGST CGST क्रॉस युटिलाइज होणार नाही, तो नियम लागू राहील. बाकी सगळं notwithstanding anything contained in this chapter, the government may on the recommendation of the council prescribe. रूल त्यांनी बनवला, रूल आहे 88A. द ऑर्डर अँड मॅनर ऑफ युटिलायझेशन ऑफ द इनपुट टॅक्स क्रेडिट. वर सांगितलं की IGST पहिले युटिलाइज करा, तो युटिलाइज कशा प्रकारे करायचा आहे हे आम्ही रूल बनवून सांगू असं 49B सांगतोय. कशा प्रकारची ऑर्डर असेल, कशा प्रकारची मेथड असेल IGST यूज करण्याची, युटिलाइज करण्याची, ते तुम्हाला 88A मध्ये येईल. ऑन अकाउंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट काय दिलं इकडे, इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स, सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स और युनिटरी टॅक्स ॲज अ केस मे बी टुवर्ड्स पेमेंट ऑफ एनी सच टॅक्स. कशा प्रकारे यूज करायचा आहे IGST पहिले संपला पाहिजे ना, तो कशा प्रकारे यूज करायचा, युटिलाइज करायचा हे तुम्हाला रूल बनवला आहे 88A, त्यामध्ये सांगितलं. 88A ऑर्डर ऑफ युटिलायझेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स. कोणाचा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे? IGSTचं. shall first be utilized towards payment of integrated tax, and the amount remaining, if any, may be utilized towards the payment of central tax and state tax or unitary tax as the case may be, in any order. IGST पहिले IGST मध्ये तुम्ही युटिलाइज करा, त्यानंतर IGST उरत असेल तर तुम्ही सेंट्रल टॅक्स आणि स्टेट टॅक्समध्ये कशाही प्रकारे एनी ऑर्डर. आता बघा एक्झाम्पल, इकडे लायबिलिटी आहे, आपण जिथे घेतलं होतं इथे 1000, इकडे 2000 ITC आहे, 1000 उरला इकडे. आता जर का CGST पण CGST समजा 800 लायबिलिटी आहे आणि AGST पण 800 लायबिलिटी आहे. 1000 उरले, हे 1000 उरले
तर 1000 कशा प्रकारे वापरता येतील. आता यांच्याकडे स्वतःकडे एकत्र आहेत पण ते वापरायचे नाहीत, हे तुम्ही 1000 संपवा. काय कराल तुम्ही, काय कराल, CGST मध्ये 800 लायबिलिटी आहे, 800 द्याल आणि इथे उरले तर 200 द्याल. असं कराल का? मग असं कराल की 1000 उरलेत ना, CGSTला 500 देऊ आणि AGSTला 500 देऊ. किंवा मग असं कराल की CGSTला 200 देऊ आणि AGSTला 800 देऊ. या 3 मधलं चुकीचं काय मला सांगा. या 3 मेथडमधलं 1000 तुम्हाला वाटायचे आहेत, 1000 तुम्हाला वाटायचे आहेत, 1000 तुम्ही वाटू इच्छिता. कशा प्रकारे वाटाल? या 3 मधलं काय चुकीचं आहे का? पुन्हा एकदा मी वाचतो की इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स शॅल फर्स्ट बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ IGST. IGST मध्ये IGST वापरला, उरले 1000. द अमाउंट रिमेनिंग इफ एनी मे बी युटिलाइज टुवर्ड्स द पेमेंट ऑफ CGST or and state tax as the case may be in any order, provided that the input tax credit on account of central tax, state tax or unitary tax shall be utilized towards payment of integrated tax, central tax, state tax or unitary tax as the case may be, only after the input tax credit available on account of integrated tax has first been utilized fully. पहिल्यांदा तुम्ही IGST संपवा, त्यानंतरच तुम्ही CGSTचा CGST इनपुट टॅक्स क्रेडिट यूज करा. CGSTच्या अगेन्स्ट CGST यूज करा. पहिल्यांदा तुम्ही काय करा, IGST संपवा, पण तो ॲज द केस मे बी इन एनी ऑर्डर. आता जर का 1000 माझ्याकडे शिल्लक आहेत आणि माझ्याकडे CGST पण आहे ना, CGST भरायला, तो नंतर वापरा, IGST संपल्यानंतर वापरा. इथे IGST असताना तुम्ही CGST वापरू नका, हे रूल सांगतोय. आता जर का माझ्याकडे 1000 शिल्लक आहे, त्या 1000 मधले मी CGST करता 800 दिले आणि AGST करता 200 दिले, तर 1000 वापरले गेले. जर मी 1000 मधले 500 CGST दिले, 500 GST दिले, दोन्ही वापरले गेले, 1000 वापरले गेले. आणि जर मी तिसऱ्या ह्याच्यामध्ये मला वाटतंय की 200 रुपये देऊ CGSTला आणि 800 देऊ AGSTला, तर यात चुकीचं काय? IGST संपवा. त्यांना सांगायचं काय की IGST जी लायबिलिटी आहे ती वापरली गेली पाहिजे. इथपर्यंत इन एनी ऑर्डर एवढं होतं. प्रोव्हाइडेड डॅटमध्ये काय दिलं आहे? प्रोव्हाइडेड डॅटमध्ये द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ, आता CGSTची लायबिलिटी आहे पण CGSTचं ITC पण आहे ना. इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स शॅल बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ IGST. तुम्ही CGSTनी IGST पे करू शकता, तुम्ही स्टेट टॅक्सनी IGST पे करू शकता, पण कधी? ओनली आफ्टर द इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल ऑन अकाउंट ऑफ IGST हॅज बीन युटिलाइज फुल्ली. IGST संपला असेल ना, मग तुम्ही CGSTने IGST पण पे करू शकता, पण IGST संपला असेल तर. हे शब्दात लिहिलं, शब्दात लिहिल्यानंतर रूल नवीन आला, सेक्शन पण नवीन आले, पण लोकांपर्यंत पोचण्याकरता हे एवढे शब्द किंवा वाक्य पुरेशी नव्हती. लोकांनी सांगितलं, कळलं आम्हाला, पण तरी पण तुम्ही क्लेरिफिकेशन द्या या नवीन सेक्शनबद्दल आणि रूलबद्दल क्लेरिफिकेशन द्या. त्यावेळेस आत्ता आपण एक्झाम्पल बघितलं ना, आता एक्झाम्पल तुम्हाला कळलं, पण ज्यावेळेस नवीन लॉ बनवलं होतं ना, पटकन लक्षात येत नाही काय. मग गव्हर्नमेंट काय करतं? सर्क्युलर काढतं. हे सर्क्युलर आहे. यात त्यांनी सांगितलं की 49A आम्ही काढला आहे, सेक्शन 49 वॉज अमेंडेड अँड सेक्शन 49A अँड सेक्शन 49B वेअर इन्सर्टेड. 1 फेब्रुवारी 2019 पासून ही अमेंडमेंट लागू झाली.
अमेंडमेंट कशी होते, ॲक्टमध्ये अमेंडमेंट करायची असेल बिल बनवायला लागतं, मग त्यांनी बिल बनवलं, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अमेंडमेंट ॲक्ट 2018, त्यांनी बिल बनवलं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स बिल 2018, ते पार्लमेंटमध्ये प्रेझेंट केलं, मग ते पास झालं, ॲक्ट पास झालं, मग ह्या अमेंडमेंट लागू झाल्या. एकतर अशा प्रकारे वेगळं बिल आणावं लागतं किंवा मग जेव्हा बजेट असतं त्या बजेटमध्ये फायनान्स ॲक्टमध्ये हे अमेंडमेंट केलं जातं. आयदर फायनान्स ॲक्ट थ्रू अमेंडमेंट होतील किंवा मग अशा प्रकारे सेपरेट बिल आणायला लागेल. 2017 नंतर त्यांनी हे बिलमध्ये टाकलं. ओके, various representation have been received from the trade and industry regarding challenges being faced by taxpayers due to bringing into force of section 49A. 49A इंट्रोड्यूस केल्यामुळे काय झालं, लोकांमध्ये आता नक्की कशा प्रकारे आयजीएसटी वापरायचं आहे, काय करायचं आहे आयजीएसटीचं, याबद्दल थोडा गोंधळ निर्माण झाल्यामुळे त्यांनी क्लिअरिफिकेशन मागवलं. जेव्हा अशा प्रकारे गव्हर्नमेंटला लोक विचारतात, सांगतात, त्यावेळेस गव्हर्नमेंट काय करतं की 49A 49B हा कशा प्रकारे यूज करायचा आहे त्यातनं मग हे क्लिअर केलं. इथे 1 2 3 4 पॉईंट आहेत ना, खाली हा 5वा पॉईंट आहे. या 5व्या पॉईंटमध्ये दिलं त्यांनी एक्झाम्पल, हे बघा, हे पुढे दिलं इथे बिलो, बिलो या प्रकारे यूज करा. आयजीएसटीमध्ये पहिल्यांदा तुम्ही आयजीएसटीमध्ये आयजीएसटी यूज करा, मग इन एनी ऑर्डर अँड इन एनी प्रपोर्शन क्लिअर केलं. प्रपोर्शनचं वर्डिंग तिकडे नाही आहे, पण इथे क्लिअर केलं क्लिअरिटीमध्ये आम्हाला काय अपेक्षित आहे, इन एनी ऑर्डर. फक्त नुसतं इन एनी ऑर्डर म्हटलं तर काय होतं की पहिले CGST पूर्ण वापरा, आणि म्हटलं इन एनी प्रपोर्शन याचा अर्थ आपण जे तिन्ही गोष्टी केल्या दोघांमध्ये सेम सेम देऊ, CGST जास्त देऊ, AGST जास्त देऊ, हे सगळं मी करू शकतो ना. अगोदर त्या आपल्या वर्डिंगमध्ये इन एनी प्रपोर्शन शब्द होता का, इन एनी ऑर्डरच होता, पण त्यांनी क्लिअरिफिकेशनमध्ये त्यांना अपेक्षित अर्थ दोन्ही आहेत की इन एनी ऑर्डर आम्हाला फक्त आयजीएसटी संपवायचं आहे बस. मग तुम्ही एनी ऑर्डर वापरा, एनी प्रपोर्शन वापरा, कसेही वापरा. उद्देश काय, इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स टू बी कम्प्लिटली एक्झॉस्टेड मॅन्डरली कंपल्सरी फोर्स आहे, संपवा पहिले आयजीएसटी. आयजीएसटी संपला मग तुम्ही CGST पहिले CGST मध्ये यूज करा, संपल्यानंतर, आणि मग तरी पण CGST उरत असेल आणि आयजीएसटी लायबिलिटी शिल्लक राहत असेल तर मग तुम्ही आयजीएसटी मध्ये पे करू शकता CGST ने. नवीन रूलने असं ऑब्जेक्शन नाही केलं की CGST ने आयजीएसटी पे करता येत नाही, चुकीचा अर्थ काढला जाऊ नये म्हणून ते सांगितलं की आयजीएसटीने पहिले आयजीएसटी यूज करा, मग आयजीएसटीने CGST आणि AGST लायबिलिटी एनी ऑर्डर एनी प्रपोर्शन यूज करा, आणि मग माझ्याकडे लायबिलिटी तरी पण उरते आयजीएसटीची किंवा CGST AGST, तर मग मी काय करतो पहिले पुढे मग वापरत होतो CGST, ते वापरू शकता तुम्ही. CGST मधनं आयजीएसटी यूज केला, CGST करता, तरी पण लायबिलिटी बाकी आहे, करा यूज CGST ने. दुसऱ्या वेगळ्या केसमध्ये तुम्ही CGST यूज केल्यानंतर तुम्हाला गरज असेल आयजीएसटीची लायबिलिटी यूज करा, स्टेट टॅक्स पे करा, आणि मग ITC शिल्लक असेल आयजीएसटी मध्ये यूज करा. मग त्या प्रकारे त्यांनी खाली एक्झाम्पल दिलं, हे एक्झाम्पल दिली. मग ऑप्शन 1 काय असू शकतो, आयजीएसटी 1000 आहे, आउटपुट लायबिलिटी इनपुट टॅक्स 1300, बरोबर आहे. आयजीएसटी मध्ये 1000, CGST मध्ये 300 आणि स्टेट किंवा UT मध्ये 300 रुपये लायबिलिटी, एकूण 1600 रुपयाची लायबिलिटी आहे आणि 1700 रुपयाचा ITC. 1700 रुपयाचा टोटल मिळून बघाल ITC. 1000 डिस्चार्ज ऑफ आउटपुट लायबिलिटी किती आहे आयजीएसटी मध्ये 1000, डिस्चार्ज ऑफ सेंट्रल टॅक्स किती आहे 200, आणि डिस्चार्ज ऑफ आउटपुट लायबिलिटी
100 अशीच आहे ना. आउटपुट टॅक्स लायबिलिटी इकडे खाली इकडे ऑप्शन 1 मध्ये इंटिग्रेटेड टॅक्स 1200 ही लायबिलिटी 1300 आहे ना इकडे. हे काय होतं, हे डिस्चार्ज आहे. हे 1300 रुपये पे करायला वापरले जातात. या 1000 ह्या 1300 मधनं 1000 पे केले, IGST पे केला 1000. ओके, 200 ह्या 300 मध्ये CGST पे केले तर 100 उरतील ना, 100 उरतील. आणि या 1300 मधनं 100 हे पे केले, 200 याचे उरले. बरं कळतं मी काय बोललो, कळतं. तुमच्याकडे 1600 रुपयाचा काय लायबिलिटी 1600 रुपयाची आणि ITC किती आहे 1700 ITC. त्यामुळे कॅश लागणार नाही भरायला. पण IGST तुमच्याकडे 1000 यूज केल्यानंतर 300 उरेल ना IGST मध्ये अमाऊंट. मग ह्या IGST मधनं तो लायबिलिटी 1000 स्वतःची भरतो आणि मग 300 उरले, ह्या 300 मधनं 200 देईल CGSTचे आणि 100 देईल AGSTचे. AGST लायबिलिटी किती आहे 300 आहे, म्हणजे स्टील 200 बाकी राहील ना. बॅलन्स ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट इकडे 100 बाकी राहील त्याचे. 200 पे केले ना. या पहिल्या एक्झाम्पलला 1000 लायबिलिटी संपणार, इथे 300 आहेत. या 300 मध्ये 200 IGST मधून मिळतील, 100 स्वतःकडनं वापरेल तो, 100 बाकी राहतील. लायबिलिटी 300 सेटअप झाली. आणि AGST करता IGST म्हणून 100 आले, स्वतःचे 200 वापरले गेले, त्यामुळे इथे काय बॅलन्स राहणार नाही. अशा प्रकारे 1600 रुपये पे केले गेले. 100 उरतील ना 1600 मधनं 1700 ITC आहे, 100 कोणाचे उरले CGST 100 उरले. दुसऱ्या केसमध्ये दुसऱ्या ऑप्शनमध्ये उलटं केलं. IGSTने स्वतःची लायबिलिटी पे केली, 1000 पेमेंट झालं लायबिलिटीचं. दुसरं त्याने 100च दिले CGSTला, 100च दिले. तुझे 300 आहेत ना, 100 मी देतो आणि 200 AGST देतो, असं करू शकतो. मग आता इथे या केसमध्ये 100 दिले IGSTने, मग 200 स्वतःचे वापरेल, काही उरणार नाही. आणि AGSTला IGSTने 200 मिळाल्यामुळे काय झालं, 100 वापरायला लागले, 100 त्याकडे उरतील. म्हणजे पहिल्या केसमध्ये 100 कोणाचे उरले होते सेंट्रलचे, दुसऱ्या केसमध्ये 100 कोणाचे उरले स्टेटचे. आणखी तिसरी केस आहे, तुम्ही दोघांना इक्वल द्या. त्यांनी ज्या प्रमाणे दिलं आहे की इन एनी ऑर्डर आणि एनी प्रपोर्शन, त्यामुळे कॉम्बिनेशन कितीही असू शकतात. कळलंय. ITC IGST आहे, पहिले IGST मध्ये वापरा. दुसरा एनी प्रपोर्शन CGST AGST किंवा केस मे बी UTGT आहे ते वापरा. पहिला संपला पाहिजे IGST एवढंच आहे. CGST मध्ये वापरा, उरला तर IGST मध्ये वापरा. AGST UTGST पहिले त्यामध्ये वापरा, उरला तर IGST मध्ये वापरा. हे नॉर्मल आहे, सिम्प्लिफाय. कन्क्लुजन हे आहे. कॅशमध्ये आपण ज्यावेळेस एक्स्ट्रा कॅश जमा करतो, गरजेहून जास्त कॅश जमा होते, लायबिलिटी पे केल्यानंतर कॅश जर उरली असेल तर त्या कॅशचं रिफंड घेता येतं. द बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर और इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर आफ्टर पेमेंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीस और एनी अदर अमाउंट पेएबल अंडर दिस ॲक्ट or the rule made thereunder may be refunded in accordance with the provision of section 54 सेक्शन मध्ये कॅश जर एक्स्ट्रा असेल तर तुम्ही रिफंड क्लेम करू शकता. आणि क्रेडिटला रिफंड क्लेम करता येतो, पण केव्हा करता येतो त्याला मर्यादा आहे. कुठलंही क्रेडिट रिफंड नाही मागता येत. एका केसमध्ये जर तुम्ही 0 डेट्स अप्लाय केला असेल विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स
इन्व्हर्टर सप्लाय करत असाल आणि जर तुम्ही इन्व्हर्ट सप्लायमध्ये काही क्रेडिट क्लेम करता तर त्या क्रेडिटचा रिफंड घेता येतो. आणि दुसरं आहे इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर असा एक शब्द आहे. इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर म्हणजे आउटवर्ड सप्लाय करतो त्यामध्ये 12% टॅक्स कलेक्ट होतो आणि जे काय इनपुट घेतले जातात त्यामध्ये मग 5%, 12%, 18%, 28% कुठल्याही प्रकारचं इनपुट घेतलं जातं. कलेक्ट करतो 12% आणि पे करतो सगळ्या प्रकारचे टॅक्स इनपुट खाली. मग जर त्या केसमध्ये क्रेडिट लेअरला का बॅलन्स येत असेल त्या क्रेडिटचा रिफंड क्लेम करता येतो. हे सबसेक्शन 6 मध्ये जो रिफंड बद्दल तुम्हाला सांगतो. कॅशचा रिफंड काही कंडिशन नाही आणि क्रेडिटचा रिफंड काही कंडिशन आहे. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर इथे आपलं संपलं. लायबिलिटीमध्ये काय फार कॉम्प्लिकेशन नाही आहे. लायबिलिटी समजेल लवकर, पटकन समजेल. कारण जेवढा तुम्ही फोकस केला कॅश किंवा क्रेडिटवरती तेवढ्या फोकसची इथे गरज पडणार नाही आहे. all liabilities of taxable person under CGST Act. आता ऑल लायबिलिटीज म्हटलं ज्यावेळेस ऑल शब्द आला तेव्हा लायबिलिटी किती प्रकारच्या आहेत? सगळ्या लायबिलिटी म्हणजे काय? तुम्ही वेळेवर टॅक्स भरता दर महिन्याला भरता तर तुमची फक्त करंट लायबिलिटी राहील. पण सगळीच लोक तुमच्या एवढे पंक्च्युअल नसतील तर प्रिव्हियस मंथची पण लायबिलिटी आहे, या महिन्याची पण लायबिलिटी आहे, प्लस सेल पासेस टॅक्स आहे ना. सेल पासेस काय आहे? लायबिलिटी आहे. सेल पासेस ITC आहे ना. यात काय चुका होऊ शकतात. काही चुका झाल्या असतील तर गव्हर्नमेंट डिमांड नोटीस पाठवते की तुम्ही सेल पासेस केलेला टॅक्स चुकीचा आहे. तुम्हाला टॅक्स पेबल कशामुळे येतो? तुम्ही लायबिलिटी बरोबर दाखवता पण ITC चुकीचा क्लेम करता, एक्स्ट्रा क्लेम करता, किंवा लायबिलिटी जास्त आहे पण तुम्ही कमी दाखवली असं होऊ शकतं. ITC तुम्ही एक्स्ट्रा जास्त क्लेम केला, एक्सेस क्लेम केला आणि लायबिलिटी रिड्यूस करून दाखवली. तुमचं सेल असेसमेंट चुकला की नाही? जर गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं तर गव्हर्नमेंट डिमांड अँड रिकव्हरीचा सेक्शन आहे. डिमांड अँड रिकव्हरी जिससे डिमांड एंड रिकवरी 73 determination of tax not paid or short paid or erroneously refunded or input tax credit wrongly availed or utilized for any reason. 73 मध्ये हे पण अदर दॅन फ्रॉड हे तुम्ही मुद्दामून नाही केलं, चुकून झालं. आणि 74 मध्ये availed or utilized by reason of fraud or any willful misstatement or suppression of tax. हे तुम्ही चोर आहात, तुम्ही जाणीवपूर्वक टॅक्स चोरी केली. 73 मध्ये चुकून चोरी झाली आणि 74 मध्ये तुमचा उद्देश चोरीचा आहे. म्हणून गव्हर्नमेंट डिमांड पाठवतो लायबिलिटी भरा. पण लायबिलिटी कुठली पे करायची? पहिल्यांदा ऑल लायबिलिटीज ऑफ अ टॅक्सेबल पर्सन अंडर CGST Act शॅल बी रेकॉर्डेड अँड मेंटेन्ड इन अँड इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर. इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरमध्ये सेल पासेस लायबिलिटी जी असेल दर महिन्याची तिथे जाणारच आहे. इन सच मॅनर याचा रूल जो आहे तो रूल 85 आहे आणि त्याला फॉर्मचं नाव आहे फॉर्म GST PMT 01. इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर फॉर्म GST PMT 01 आणि त्याकरता रूल बनवला 85. आपण बघतोय सेक्शन 7 सबसेक्शन 7 49 मध्ये. ओके. 8 मध्ये एव्हरी टॅक्सेबल पर्सन शॅल डिस्चार्ज हिज टॅक्स अँड अदर ड्यूज. एक टॅक्स आहे, जर मी उशिरा टॅक्स पे करतो तर मला इंटरेस्ट लेट फी भरायला लागते. एक टॅक्स आहे आणि दुसरं अदर ड्यूज आहे. हे दोन वेगवेगळे आहेत. अदर ड्यूज अंडर CGST Act or the rules made thereunder in the following order. ऑर्डर काय? ऑर्डर दिलं इकडे
पहिल्यांदा सेल्फ असेस टॅक्स अँड अदर ड्यूज रिलेटेड टू रिटर्न ऑफ प्रिव्हियस टॅक्स पिरियड, पहिले प्रिव्हियस टॅक्स पिरियडचा द्या. नंतर सेल्फ असेस टॅक्स अँड अदर ड्यूज रिलेटेड टू द रिटर्न ऑफ द करंट टॅक्स पिरियड, मग करंट टॅक्स द्या. आणि त्यानंतर तुम्हाला डिमांड डिटरमाइन केलं असेल गव्हर्नमेंटनी सेक्शन 73 किंवा 74 मध्ये, ते नंतर द्या. 3 नंबरला ते तुमचा जो रेग्युलर टॅक्स आहे त्यातला प्रिव्हियस मंथचा कुठला बाकी आहे तो पहिले द्या, मग करंट मंथचा द्या. आणि त्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंटने डिमांड रेज केले ती अमाऊंट पे करा. ऑल लायबिलिटीचा अर्थ कळला. ऑर्डर ऑफ डिस्चार्ज ऑफ लायबिलिटीज ऑफ टॅक्सेबल पर्सन. पहिल्यांदा ऑल ड्यूज रिलेटेड टू प्रिव्हियस पिरियड, ऑल ड्यूज रिलेटेड टू करंट टॅक्स पिरियड, ऑल ड्यूज इन्क्लुडिंग डिमांड डिटरमाइंड अंडर सेक्शन 73 अँड 74. आता आपण जे वाचलं ना तिकडे की टॅक्स ड्यूज मीन्स टॅक्स पेबल अंडर CGST ॲक्ट अँड डज नॉट इन्क्लूड इंटरेस्ट, फी अँड पेनल्टी. अदर ड्यूज मध्ये इंटरेस्ट, पेनल्टी, फी और एनी अदर अमाउंट पेबल अंडर CGST येते. हे काय केलंय, क्लिअर केलंय. आपण पेमेंट करतो, पेमेंट जेव्हा करतो द डेट ऑफ क्रेडिट टू द अकाउंट ऑफ द गव्हर्नमेंट इन द ऑथोराइज बँक शॅल बी डीम टू बी द डेट ऑफ डिपॉझिट इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. कॅश लेजरमध्ये ज्यावेळेस गव्हर्नमेंटच्या अकाउंटला पैसे जमा होतील, रजिस्टर्ड पर्सन आहे तो पेमेंट करतो, पण जमा कधी होतात, ज्या डेटला गव्हर्नमेंटच्या अकाउंटला जमा होतात ती डेट आहे डिपॉझिट इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. आता एक मी मला विचारतो की गव्हर्नमेंटला टॅक्स कोण देतो. गव्हर्नमेंट जे टॅक्स कलेक्शन करतं ते कोणाकडनं करतं, रजिस्टर्ड पर्सन डिपॉझिट करतो, टॅक्स गव्हर्नमेंटला डिपॉझिट करतो, पण तो टॅक्स ॲक्च्युली पे कोण करतो, म्हणजे मला इंडिरेक्टली असं म्हणायचं आहे की कोणाच्या पॉकेटमधनं जातो, कन्झ्युमरच्या. पण मॅन्युफॅक्चरर डायरेक्ट कन्झ्युमरला विकत नाही, मॅन्युफॅक्चरर कोणाला विकतो, त्याच्या डिस्ट्रीब्युटरला, मग तो त्याच्या सब डिस्ट्रीब्युटरला, आणखीन या प्रकारे चेन जी असते त्यानंतर तो कन्झ्युमरपर्यंत पोहोचतो ना. आता प्रत्येक लेवलला काय होतं की प्रत्येक जो व्यापारी आहे तो आपली व्हॅल्यू ॲडिशन करतो, त्याचा मार्जिन ॲड करतो, त्याप्रमाणे तेवढा टॅक्स तो गव्हर्नमेंटला जमा करतो आणि ज्याने इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे त्याचं क्रेडिट क्लेम करतो. हे तुम्हाला लक्षात आलं तुमच्या, हे तुम्हाला कळलंय ना. एव्हरी पर्सन हू हॅज पेड द टॅक्स, म्हणजे मी कन्झ्युमर आहे, मी काय गव्हर्नमेंटला टॅक्स पे करत नाही, मला कळत पण नाही की गव्हर्नमेंटने माझ्या खिशामधून टॅक्सचे पैसे काढले, हे मला कळत पण नाही कन्झ्युमरला. इंडायरेक्ट टॅक्स असते माझ्या आहे ना. एव्हरी पर्सन हू हॅज पेड द टॅक्स ऑन गुड्स और सर्व्हिसेस और बोथ अंडर CGST ॲक्ट. सध्या हे वाचू नका, unless the contrary is proved by him. Every person who has paid the tax on goods or services or both under CGST Act be deemed to have passed on the full incidence of such tax to the recipient of such goods or services or both. गव्हर्नमेंटला सप्लायर पेमेंट करतो आणि त्याचा जे काय रोल आहे की गव्हर्नमेंटला टॅक्स जमा करायचा हा निभावतो, आणि मग ते झाल्यानंतर जे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे तो रिसिपियंट क्लेम करतो. आपला इन्सिडन्स त्यांनी पास केला. इथे ना सप्लायरला फायदा आहे ना रिसिपियंटला फायदा आहे त्या टॅक्सचा. गव्हर्नमेंटचा टॅक्स आहे तो गव्हर्नमेंटने जमा केला आणि रिसिपियंट सच टॅक्स टू द रिसिपियंट ऑफ सच गुड्स फुल इन्सिडन्स, त्याचा फुल इन्सिडन्स जो आहे ही घटना जी घडलेली आहे टॅक्स कलेक्ट करून जमा करायची त्याने पूर्ण झाली, आणि रिसिपियंट त्याचा क्रेडिट क्लेम करेल अनलेस द कॉन्ट्ररी इज प्रूव्ड बाय हिम. म्हणजे जर रिसिपियंट कॉन्ट्ररी इज प्रूव्ड, विरोधाभास ही जे प्रोसेस आहे ह्यात काहीतरी विरोध चुकीचं
हे ज्यावेळेस प्रूव्ह करत नाही रिसिपियंट, तोपर्यंत काय सप्लायरनी जो टॅक्स भरलेला आहे जस्ट त्यांनी भरला आणि त्याचा ITC जो क्रेडिट जो आहे तो पास ऑन केला, तू क्रेडिट घे तुझं. हा सबसेक्शन इथे काय मला माहित नाही. ॲक्च्युली मला असं वाटतं की जर का टॅक्स पे करून क्रेडिटचा विषय आहे तो इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये असला पाहिजे. मी बऱ्याच फॅकल्टीचे व्हिडिओ बघितले, हा सेक्शन कोण काय सांगतो मी बघितलं, बऱ्याच जणांनी या सेक्शन स्किप केलं. ह्याच्यावर फार काय कोण बोलत नाही किंवा बाकी जे विषय आहेत ना त्यामध्ये हा झाकवला जातो हा सबसेक्शन. ह्याच्यावरती कोण भाष्य फार काय करत नाही. एव्हरी पर्सन हू हॅज पेड द टॅक्स, टॅक्स पेड कोण करतो? सप्लायर करतो ना. तुम्ही कोणाही तरी रिसिपियंट आहात आणि तुम्ही कोणाही तरी सप्लायर आहात. आता टॅक्स पे करण्याचा जेव्हा विषय येईल तेव्हा तुम्ही सप्लायरच्या रोलमध्ये बघाल ना. एव्हरी पर्सन हू हॅज पेड द टॅक्स, म्हणजे गव्हर्नमेंटला पे करायचं आहे तर सप्लायर रिसिपियंटकडून टॅक्स घेतो आणि गव्हर्नमेंटला पे करतो. एव्हरी पर्सन हू हॅज पेड द टॅक्स ऑन गुड्स और सर्व्हिसेस और बोथ अंडर CGST ॲक्ट शॅल बी डीम्ड, म्हणजे मानलं जाईल टू हॅव पास ऑन द फुल इन्सिडन्स ऑफ सच टॅक्स, त्या टॅक्सचा जो टॅक्स भरला त्यांनी त्याचा इन्सिडन्स, त्या घटनेचा जे काही बेनिफिट आहे तो रिसिपियंट म्हणून जो त्याला ITC क्लेम मिळाला पाहिजे तोच आहे, त्याला पास ऑन केला. आता सप्लायरनी रिसिपियंटनी ITC घ्यायचा की नाही हा रिसिपियंटचा रोल आहे. तो विसरला किंवा जर त्याला ब्लॉक क्रेडिट जो ITC येतो तो घेणार नाही. पण सप्लायरचा रोल एवढाच आहे, जो सप्लायर म्हणून एव्हरी पर्सन हू हॅज पेड द टॅक्स ऑन गुड्स और सर्व्हिसेस और बोथ अंडर CGST ॲक्ट बी डीम टू हॅव पास, असं मानलं जाईल की त्यांनी आपला इन्सिडन्स रिसिपियंटला पास केला. अनलेस द कॉन्ट्ररी इज प्रूव्ड, म्हणजे जर का ह्याच्या विरुद्ध काय प्रूव्ह झालं, लक्षात आलं तर मग पास ऑन नाही केला. पण तसं काही घडत नसेल नॉर्मल फेजमध्ये तो पास ऑन केला इन्सिडन्स. आपण इथपर्यंत काय समजून घेतलं? इलेक्ट्रॉनिक लेजर 3 प्रकारचे आहेत. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, ज्यामध्ये एक बँकेतना पेमेंट केल्यानंतर किंवा काउंटरवरती जाऊन चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा कॅश दिल्यामुळे अमाऊंट जमा होते, ती कुठे येते? इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला. किंवा मग TDS किंवा TCS जर का डिडक्ट किंवा कलेक्ट झाला असेल तर ती अमाऊंट कुठे येते? कॅश लेजरला. जे क्रेडिट क्लेम करतो, सेल्फ असेस लायबिलिटी आहे, ती लायबिलिटी जाईल इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरला, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला क्रेडिट जाईल. आता जर का सेल्फ असेस आहे तर मग ह्याची गव्हर्नमेंटचे अधिकारी छाननी करणार, स्क्रुटिनी त्याचे काढणार, सगळ्या गोष्टी होणार. आणि जर का तुम्ही चुकीच्या प्रकारे लायबिलिटी किंवा ITC क्लेम केला असेल, जो नियमात बसत नसेल, तर मग त्याच्या अगेन्स्ट डिमांड, नोटीस, पेनल्टीज, फाईन वगैरे लागणार. आपण सेशन किती बघितले, रूल किती बघितले, ह्याचा एक समरी आहे. कॅश लेजर रूल 87 सबसेक्शन 1 आणि 3 मध्ये आपण कॅश लेजर बघितलं. ओके, यामध्ये चुकीची कॅश भरली गेली तर चुकीच्या हेडला भरली गेली तर आपण ती ट्रान्सफर करू शकतो. हे आपण कुठे बघितलं? 10 आणि 11 आपण त्यात बघितला होता. 49(10) आणि 49(11) मध्ये कॅश जमा करत असताना कॅश चुकीच्या हेडला गेली, मेजर किंवा मायनर हेडला, तर तुम्ही ट्रान्सफर करू शकता. ट्रान्सफर एनी अमाऊंट ट्रान्सफर फ्रॉम इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर इक्वल्स टू डीम रिफंड. एका हेडून दुसऱ्या हेडला आपण ट्रान्सफर करण्या अगोदर पहिले रिफंड घ्या. कॅश रिफंड घेऊन रिफंड घेतले तर मानलं जाईल. म्हणजे मला IGST भरायचा होता पण मी CGST भरला, मग घ्या रिफंड. पण रिफंडच्या ऐवजी आपण तिकडे जाऊन सांगतो की ते ट्रान्सफर करा. त्यावेळेस 49(10) प्रमाणे ट्रान्सफर तुम्ही ज्या हेडमधनं करता त्या हेडमधनं तुम्ही डीम रिफंड मानला जाईल आणि दुसऱ्या हेडला भरतो त्यावेळेस तिकडे डीम डिपॉझिट मानलं जाईल. हे आपण 49(1) आणि 3 बरोबर 49(10) आणि 11 बघितले होते. आपण क्रेडिटमध्ये बघितलं सेल्फ असेस ITC 49(2), 49(4). सेल्फ असेस ITC इन द लेजर आणि ITC अवेलेबल इन क्रेडिट लेजर. क्रेडिट अवेलेबल इन क्रेडिट मे बी यूज ओनली फॉर आउटपुट टॅक्स लायबिलिटी. फक्त तुम्ही लायबिलिटीच्या अगेन्स्टच क्रेडिट यूज करू शकता. इंटरेस्ट,
फीज पेनल्टी करायला यूज करू शकत नाही क्रेडिट. पुढे 49.5 आपण A to F बघितला, मॅनर ऑफ युटिलायझेशन हे बघितलं आपण, मॅनर ऑफ युटिलायझेशन ऑफ ITC. आणि 49 अमेंडमेंट जी झाली ती कशा करता होती अमेंडमेंट 49 मध्ये, की तुम्ही पहिले IGST यूज करा, IGST एक्झॉस्ट करा. 49.6 मध्ये कॅश आणि क्रेडिटचा रिफंड मध्ये बघितला आपण, रिफंड. 49.7 आता बघितलं आपण, ऑल अमाऊंट लायबिलिटीज टू द क्रेडिट ऑफ दिस लेजर. 49.8 लायबिलिटी डिस्चार्ज लायबिलिटी इन अ मॅनर. 49.8 मध्ये पहिल्यांदा काय करा, प्रिव्हियस लायबिलिटी, मग करंट लायबिलिटी, मग अदर लायबिलिटी. 73 आणि 74 ची. आणि आता आपण बघितला इन्सिडन्सचा विषय, इन्सिडन्स आणि 2 एक्सप्लेनेशन होते बस. एवढे सेक्शन आणि रूल याची एक रिमाइंडर म्हणून, समरी म्हणून शेवटी दिले आपण. तरी एक मला एका फॅकल्टीचं नाव दिलं इकडे, त्या चार्ट मला आवडला, DG सर यांचा मला चार्ट आवडला, तो मी चार्ट इथे घेतला. ते असं म्हणतात बघा, त्या चार्टप्रमाणे सेक्शन 49 मध्ये तुमच्याकडे टॅक्स ड्यूज आहेत, GST कुठला पण असो, CGST, GST, IGST आहे ना, तुम्ही तो कॅशने पे करू शकता. ओके, लायबिलिटी कुठली पण असो कॅशने पे करू शकता. अदर ड्यूज असेल ITCने तुम्ही पे नाही करू शकत. ITCने तुम्हाला लायबिलिटी पे करता येईल ॲज वेल ॲज कॅशने पण पे करता येईल. लायबिलिटी करच्या अगेन्स्ट तुम्ही युटिलायझेशन ऑफ ITC करा किंवा कॅशने पे करा, पण अदर ड्यूज करता तुम्हाला ITC मिळणार नाही. अदर ड्यूज करता तुम्हाला कॅशच लागेल. तुमच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला किती टॅक्स शिल्लक असो, किती क्रेडिट शिल्लक असो, लेट फीज असेल 50 रुपये, तुम्हाला 50 रुपये कॅशनी भरल्याशिवाय रिटर्न फाईल होणार नाही, कॅश भरायला लागेल. ओके, आणि जे सेक्शन आता आपण बघितले समरीमध्ये तेच इकडे दिले, की कॅशसाठी 49.1, 49.3 आणि क्रेडिटसाठी 49.2, 49.4, 49.5 कशा करतायत दिले. 49.2 मध्ये सेल पासेस, 49.4 मध्ये पेमेंट ऑफ आउटपुट टॅक्ससाठी वापरता येईल, 49.5 मध्ये मॅनर ऑफ युटिलायझेशन. ई कॅशमध्ये तुम्ही जर चलन बनवाल, चलनाने अमाऊंट येईल. चलन बनवण्याला तुम्ही काय वापराल, इंटरनेट बँकिंग वापरा, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरा, NEFT, RTGS करा, आणि काउंटरवरती कॅश, चेक, DD अप टू 10,000 असेल तर ते करू शकता. आणि 49.3 मध्ये पेमेंट ऑफ टॅक्स अँड अदर ड्यूज, मॅनर ऑफ युटिलायझेशन हे 49.3 मध्ये. ई लायबिलिटी लेजर हे क्रेडिट लेजर, हे कॅश लेजर आणि लायबिलिटी. आता बघितलं आपण सेक्शन 7 आणि सेक्शन 8. ओके, लक्षात राहण्याकरता तुम्हाला कुठली मेथड वापरायची आहे, कसं वापरायचं आहे, कशा प्रकारे मांडायचं आहे, तुम्ही तुमच्या नोट्स काढता, काय टिप्पणी तुम्ही घेत असाल, अशा प्रकारच्या चार्टचा उपयोग होतो. समजून कोणी घेतलंय, त्याला काय कळलंय, कशा प्रकारे कळलंय, हे त्यालाच कळतं जेव्हा तो अशा प्रकारचे चार्ट रेफर करतो किंवा बनवत होता. तुम्ही कॅपेबल व्हाल अशा प्रकारचे चार्ट बनवायला. किती पानं होती, तर 55 स्लाइड आहे, ही 55 स्लाइड आहे. एवढं सगळं पॉसिबल नाही लक्षात राहणार ना. ओके, इथे आपला 49 सेक्शन संपतो. एक एक्झाम्पल बघा, आहे बघा. आता एक एक्झाम्पल, सप्टेंबर महिना आहे, हा सप्टेंबर महिना आहे. रिटर्न फाईल कधी केलं मी याचं, ऑक्टोबर महिन्यात केलं. आता या केसमध्ये लायबिलिटी होती माझ्याकडे, IGST लायबिलिटी होती 63,000. लायबिलिटी IGSTची होती 63,000, CGST 66, AGST पण 66. ओके, ITC सप्टेंबर महिन्याचा ITC आला 32,400 IGST मध्ये, CGST मध्ये आला 21,000, AGST मध्ये आला 21,000. आता मागच्या महिन्यामध्ये लायबिलिटी
कमी होती आणि ITC जास्त होता, त्यामुळे मागच्या महिन्यामध्ये काही इनपुट टॅक्स क्रेडिट कॅरी फॉरवर्ड झालं, त्यामुळे ओपनिंग बॅलन्स तुम्हाला दिसतोय 44,600 ओपनिंग बॅलन्स IGSTचा इलेक्ट्रॉनिक क्रेडिट क्लिअरला बॅलन्स आहे. IGST 44,600, CGST 40, AGST 28,000 आणि या महिन्याची जी काही ITC आहे त्यामध्ये ॲड होईल आणि बॅलन्स फायनली एवढा होणार आहे 77, 61 आणि 49,000. कळलं? लायबिलिटी किती आहे? 63 IGST मध्ये, 66 CGST मध्ये आणि AGST मध्ये तेवढीच. आता 77 मी जे यूज करायचे मला, तर लायबिलिटी किती आहे? IGST पेबल किती आहे? IGST पेबल इथनं मी आणला इकडे, हाच मी इकडे आणला 63 बरोबर आहे. हा जो आहे तोच मी इकडे आणला, हा इथे आणला. ही लायबिलिटी जी इकडे होती तिथे आणली. ITC वरती आपण काढला आता 77, त्याचा किती लागेल? उरेल किती मग IGST? हा IGST उरेल ना आता. चौदा उरला ना IGST. 14 मी कोणाला देऊ? जर का CGST AGST ला गरज असो नसो द्यावाच लागेल ना 14,000. मग ह्याला कोणाला किती द्यायचं? आता अशा प्रकारे जर तुम्हाला गणित सुटत नसेल तर एक तुम्हाला सांगतो, तुम्हाला दाखवलं अगोदर पण, एक टॅक्स अडॅमरीचा इथे टाका. टॅक्स पेबल किती आहे? 63. CGST हे अमाऊंट टाकायचं आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे? 77, 61, 49 टाकलं इकडे. इथे टाकलं, त्यांनी 14,000 यूज केले. या 14,000मध्ये त्याला CGST मध्ये 5,000 द्यायचे आहेत ना, त्यांनी 5,000 दिले. क्रेडिट ऑफ IGST यूज फॉर CGST दिसतंय 5,000. CGST मधनं 5,000 लायबिलिटी कमी झाली. क्रेडिट ऑफ IGST यूज फॉर AGST 9,000. आता पेबल काय येईल? टॅक्स पेबल AGST 8,000 पेबल आले. एनी ऑर्डर एनी प्रपोर्शन यूज करा. आता जर तुम्ही कॅल्क्युलेटर वापराल तर तिथे काय 3 वेगवेगळ्या प्रकारे करता येतं, तर एकच म्हणजे तो सेट करेल ना. पण जर तुम्हाला डोक्याचा भाग वापरायचा नसेल तर आपण कॅल्क्युलेटर वापरतो ना. तुम्ही जरी शिकलाय समजलाय, जाऊ दे ना, कुठे जाऊ दे, भरून टाका. उगाच त्रास नाही असं करून घ्यायचा. मला असं वाटतं की ज्या गोष्टी कॅल्क्युलेटरने होतात तिथे आपण मेंटल कॅल्क्युलेटर वापरायचा नाही. किंवा मग तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे, तुम्ही करू शकता की मी जे काढलं ते बरोबर आहे की नाही. बस शेवटी लायब्ररी तेवढीच येणार आहे. तुम्ही कुठलीही मेथड वापरा, लायब्ररी 8,000 येणार आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की नाही आपण दोघांना इक्वल देऊ म्हणजे आपल्याला लायब्ररी इक्वल येईल CGST AGST, तसं करू शकता. पण कोणतरी माझं काम मी केल्यानंतर बरोबर आहे सांगणारा कोणतरी पाहिजे ना, म्हणून आपण कॅल्क्युलेटर शोधला किंवा कॅल्क्युलेटरमध्ये टाका. त्यामुळे याच प्रकारे घ्या, तुम्ही तुमचा हिशोब करा, इथे टाकून बघा सेम आहे म्हणजे व्हेरीफाय झालं. ओके, पाणी थांबूया.